नमस्कार, आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आम्ही आपल्यासमोर आलो आहोत। जाफराबाद तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे। जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। जाफराबाद तालुक्यात केळना नदी, पूर्णा नदी आणि धामणा नदी दुथडी भरून वाहत आहेत। विशेषतः जेवखेड येथे केळना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे। यामुळे जेवखेडा आणि धामणा नदी परिसरातील नागरिकांना प्रशासनाने अत्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे। तालुक्याच्या तहसीलदार सारिका भगत यांनी स्वतः जेवखेडा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे। केळना नदी पात्र परिसरात तसेच पूर्णा नदी पात्र परिसरात आणि धामणा नदी पात्र परिसरात सर्वदूर पाऊस झालेला असल्या कारणाने जाफराबाद तालुक्यातील जवखेड ठेंग येथील केळना नदी पात्रावरील पुलावरून पाणी वाहत आहे। तरी सर्व जवखेड ठेंग परिसरातील तसेच तालुक्यातील पूर्णा नदी, धामणा नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून कुणीही पुलावरून पाणी वाहत असताना त्यावरून वाहने नेण्यात येऊ नये, तसेच दळणवळण किंवा पूल ओलांडण्यात येऊ नये। नदी परिसरातील जनावरे तसेच शेतीविषयक जनावरांना नदीपात्राच्या जवळपास फिरकू देऊ नये। त्याचबरोबर ग्रामस्थांनी वेळोवेळी शासनामार्फत देण्यात आलेल्या सतर्कतेच्या सूचनेचे अनुपालन करून सतर्क राहावे। जिल्हा प्रशासनाद्वारे जाफराबाद तालुका तसेच जालना जिल्ह्यातील इतर ठिकाणी येलो अलर्ट आज घोषित केलेला असून काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे सर्व नागरिकांना प्रशासनाद्वारे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। जाफराबाद तालुक्यात केळना पूर्णा नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये म्हणजे पूर हा नदी ओलांडून पुलाच्या वरून जात आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, नदीच्या पाण्याजवळ कोणीही जाऊ नये आणि यानंतरही 30 तारखेपर्यंत आपल्या जालना जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळे की पावसाची शक्यता गृहीत धरून आणि यापुढे मागील क्षेत्रामध्ये जर पाऊस झाला तर त्यामुळे नदीवरील पाण्याचे प्रमाण वाढून पुराची पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सर्व नागरिकांना माझ्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देत आहे आणि कोणीही त्या ठिकाणी न जाता पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती। पूर परिस्थिती पाहता महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे। आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपल्या प्रेक्षकांना सुरक्षित राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे। या परिस्थितीचे पुढील अपडेट्स घेऊन आम्ही लवकरच आपल्या समोर येऊ। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an